हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रीती जनिक. सो आज आहे ईस्टर संडे आणि सगळ्यांना हॅपी ईस्टर. सो आजचा माझा प्लॅनिंग आहे. आता मी तयार झाली आणि आता आम्ही पहिला चाललो आहे ख्रिश्चन सिमेट्रीमध्ये, जिथे जाऊन आम्ही जे आमचे म्हणजे घरातले आजी आजोबा असतील किंवा माझे अंकल आहेत, चुलत भाऊ, तिथं ज्यांची कबर आहे त्याच्यावरती आम्ही पहिला जाऊन फुलं वाहणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही चर्चला जाणार आहे. सो आजचा प्लॅन असा आहे. आणि तिथनं आल्यानंतर अजून एक इन्व्हिटेशन आहे. आमच्या घराजवळच एक वास्तुशांती आहे, तिथं पण जायचं आहे मला. सो पुन्हा एकदा सगळ्यांना हॅपी ईस्टर. सो सगळ्यात पहिला तर फुलं घ्यायला आम्ही चाललो आहे मार्केटला. मार्केट म्हणजे लक्ष्मी मार्केटमध्ये नाही, शामरावमध्ये मिळतात फुल मार्केटला. आज खूप गर्दी आहे इकडे. या 80 रुपये. सो हे आहे ख्रिस्ती कब्रस्तान. ॲक्च्युली मला पर्सनली शूट करायला आवडत नाही कब्रस्तानमधलं, पण आज मला ब्लॉग बनवायचा होता म्हणून म्हटलं थोडे क्लिप्स घेऊन ठेवूया. ही आहे माझ्या आजी आजोबाची कबर, ज्याच्यामध्ये माझ्या पप्पांचे मम्मी पप्पा, तसंच माझा चुलत भाऊ आणि माझे 2 अंकल ह्याच्यामध्ये आहेत. सो आता पहिल्यांदा त्यांना फुलं वाहणार आहे. या एकाच कबरमध्ये माझ्या फॅमिलीमधले 5 जण आहेत. ही कबर बांधून घेतली होती, पण लास्ट 2025 मध्ये डिसेंबरमध्ये माझे मोठे चुलते एक्सपायर झाले. त्याच्यानंतर हे पूर्ण काढावं लागलं. मम्माचा रिअलवाला स्ट्रगल चालू आहे अगरबत्ती काढण्यासाठी. आता आम्ही दुसऱ्या कबरीकडे आलो आहे. इथे आहे माझ्या चुलत भावाची बायको.
सो गाईज आत्ता मी आले चर्च आणि कब्रिस्तानला जाऊन. आता आम्ही नाश्ता करते. सो आज नाश्ता बाहेरनं घेऊन आले. हे आहे पॅटीस आणि हा आहे समोसा. हा चर्चमध्ये केक मिळालाय, सो मी घरी घेऊन आले. आणि हा मी मागवलाय माझ्या मम्मा पप्पांसाठी केक. आणि बरोबर बेकरीवाल्याने गोळ मारलाय, कारण की मी केकवरती हॅपी ईस्टर लिहायला सांगितलं होतं, त्यांनी लिहिले हॅपी बर्थडे. सो गाईज आता वाजले दुपारचे 1 आणि आता मी चालले वास्तुशांतीला मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि वास्तुशांतीला जाताना मला खूप भारी वाटतं, कारण की म्हणजे वास्तुशांतीचं मला जर इन्व्हिटेशन मिळालं ना तर मी सोडत नाही. कारण की मला ना तिथे गेल्यानंतर जे आपल्याला इन्व्हाइट केलं असतं ना, ज्यांचं घर असतं ना, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला मला खूप भारी वाटतं, कारण की त्यांचं एक स्वप्न पूर्ण झालं असतं. सो ते बघायला मला एवढं आवडतं ना. बाकी कुठल्या फंक्शनला मी थोडंसं कधीतरी जाते, कधीतरी नाही, म्हणजे मूडवर डिपेंड. पण वास्तुशांतीचं इन्व्हिटेशन असेल तर मी नाही चुकवत कधीच. तुम्हाला पण तसं वाटतं का, की तुम्ही कुठल्या फंक्शन अटेंड करता आणि तुम्हाला तिथे गेल्यावर असं फील होतं माझ्यासारखं? तर मला कमेंट करून नक्की सांगा. सो हे आहे नवीन घर जिथे आता आपण जाणार आहोत. सो माझी प्लेट आता रेडी आहे जेवायला, तर मी आता पहिला जेवते. पहिला तर मी माझी फेवरेट जिलेबी खाते. फर्स्ट बाईट. लास्ट बाईट. सो गाईज आत्ता मी आले वास्तुशांतीवरून आणि खूप छान जेवण होतं आणि घर पण छान होतं. मला ॲक्च्युली जास्त व्हिडिओ काढता आला नाही, कारण की रश भरपूर होती आणि त्यामध्ये उन्हाळा. अरे बापरे, मलाच खोळं लागलं होतं, एवढं ऊन होतं. कसं तरी जेवलो, पण जेवण छान होतं. जिलेबी होतं, मठ्ठा होता आणि छान होतं जेवण.